पोहोचले वावलीकर चषकाच्या निमित्ताने ही स्पर्धा आणि चहू बाजूला प्रेक्षकांचा इथे मानवी समुद्र आहे। प्रेक्षकांचं स्वागत केलं या चौकाराने, मान्यवरचं स्वागत केलं या लाजवाब चौकाराने। 4 रन, स्वप्न सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट। येस, थँक्यू। 1 सेकंड फक्त डीजे पंडितजी फसाले कुठे असेल तर या, आम्ही तुम्हाला वारंवार इथे बोलावतोय। तुमचं म्हणणं असेल की बोलावलं आण्याशिवाय नाही, पण आम्ही बोलावतोय। एवढाला आमचा एखादा देव पण पावला असता, खुदा पण आमच्या ती राजी झाला असता। या लवकर। ब्लॅक स्क्रीनच्या जवळचे प्रेक्षक आपण जरा तिथून बाजूला प्लीज। तिथे चेंडू साईट होत नाही नीटसा बॅट्समनला, पंचाने आम्हाला सूचना केली आहे, तिथून उठा प्लीज। पहिला चौकार आला आणि हा लॉफ केलाय, हा फॉली चेंडूला काढले डिपेक्स वरच्या डोक्यावरून चेंडू जातोय दान दान करत, लागोपाठचा दुसरा चौकार ठोकलाय बॅट्समन विकी भोईरने। दोन चौकार आले, तिसरा पण येणार आहे, कारण आता विकी भोईर जो आहे बडे मॅच का खिलाडी आहे। मागच्या 2 सामन्यामध्ये थोडासा अडखळीत खेळला, पण तो आता मात्र त्याची बॅट पूर्णपणे चमकायला लागली आहे। विकी भोईर हा मास्टर ब्लास्टर आहे केळणी संघाचा। लागोपाठचा तिसरा चौकार ठोकेल का? समोर गोलंदाज आदेश, राऊंड द विकेट। विकी साठी चेंडू हवेत आहे आणि चेंडू लेग स्लिपच्या डोक्यावरून जात असताना येतोय तिसरा चौकार विकी भोईरच्या बॅट मधून केळणी संघासाठी। चौकारांची बोछार, 4 रन। ऋतिक तेलंगेला त्याच्या त्या अर्धशतकासाठी आता त्यांच्याकडून 1500 रुपये आलेत ते विकेटच्या हॅट्रिक साठी। तसेच आमचे फहीम भाई यांच्याकडून सुद्धा विकी साठी ह्या चौकारांच्या हॅट्रिक साठी 3 षटकाच्या हॅट्रिक साठी मिळतील 1500 रुपये। येस, फहीम भाई जुवारी ज्यांनी सुद्धा एटीएम ऑन केले। आज प्रत्येक आयोजकाने अगदी दिलखुलासपणे खूप काय दिले, सर्व काय दिले, सर्व काय देणारी स्पर्धा पाहतो आपण। वाहुलीकर चषक 2025 रानमाळातील मैदान आणि त्या मैदानात ही सुरू असलेली स्पर्धा। हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्यावरून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाल घ्यावी आणि भरलेल्या अशा चंद्रभागेतून तुकोबाची माळ घ्यावी। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे। या ठिकाणी लाऊड अपील आणि अधिक कात्रीत पकडले, खिंडीत पकडले, फुलरलेचा चेंडू फास्टर होता आणि तो बरोबर इथे धडकला बॉडी लाईनला आणि पंच उमेश केने सरांनी LBW घोषित केलाय विकी भोईरला। स्पर्धा धानिवली गावचे सुपुत्र महिब्या महिलाचे मालक त्यांच्या माध्यमातून हॅट्रिक जर केली विकेटची तर 1500 रुपये मिळतील आणि ते त्यानुसार इथे जणू काय एक वातावरण तयार झाले। प्रेक्षको, विकेट इथे प्राप्त झाली ती विकी भोईरची, ती प्राप्त केली गोलंदाज आदेशने। ज्याला एक आदेश मिळाला त्याच्या कानामध्ये काहीतरी आवाज गेला, परमेश्वराचा असेल किंवा एखादं व्हायब्रेशन असेल, ते इथे कारणीभूत ठरलं। म्हणतात की द सिक्रेट, आपण जे मनात घेऊ ते आपण प्राप्त करू शकतो असं म्हटलं जातं। याला म्हणतात पॉवर ऑफ माइंड। त्या पॉवर ऑफ माइंडने इथे विकेट प्राप्त केली आदेशने। आता नवीन फलंदाज जातोय। धावसंख्या आतापर्यंत आहे ती फक्त 12 आहे, ज्यामध्ये 3 सुंदर चौकार सजवले विकी भोईरने। रॉकेश गेला 1 डाऊन बॅट्समन स्ट्राइक एंडला।
हो, सरळ बॅटनी बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडू निघालाय. चेंडू बीट करतो तिथे मिड ऑनला आणि चेंडू वेगाने अगदी सीमारेषा चिडतोय, फाडतोय, तोडतोय आणि तिथे 4 धावा इथे वसूल करतोय. हा फटका, 4 रन. ऐवजेसाठी आपण लावूया, चला नो प्रॉब्लेम. बघा, भगवान देता तो छप्पर फाड़ के देता है, मुद्दी लाख बिराज बुरा चाहे वही होता है जो मंजूर खुदा होता है. खुदा की कसम, ये चाहने वाले बड़े मुश्किल से मिलते हैं. ये रन भी बहुत बड़ी मुश्किल से मिलती है. किती रन मिळाले या ठिकाणी पाहतोय, 2 धावा कंप्लीट केल्या आणि ते पहिलं षटक समाप्त झालं. या षटकामध्ये रसिक हो 4 चौकार आले, 1 विकेट, 1 डबल असा लेखाजोगा मला नयन धुमाळ सांगतोय. 18 धावसंख्या, 1 गडी बाद. टीम पाहतोय आपण केळणी संघर्ष 11. चहू बाजूला प्रेक्षक प्रेक्षक प्रेक्षक. आज पण रिक्षावाल्यांनी अगदी रजा टाकली आहे, धंदा बुडवलाय, कारण त्यांना ही मेजवानी इथे घ्यायची आहे, त्यांना क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. अरे आपण आयुष्यभर खूपच कमवतोय, आपण काय घेऊन जाणार आहोत ही त्यांची सुद्धा इच्छा आहे की आपण आपल्या डोळ्यांमध्ये साठवायची ही स्पर्धा वाहुलीकरांची. ती स्पर्धा इथे डोळ्यात साठवण्यासाठी आलेत आमचे इम्रानजी सिंधूबाई सुद्धा. आम्ही त्यांचं सुद्धा इथे हार्दिक स्वागत करतोय. वेलकम इम्रानजी सिंधू, वेलकम ऑल स्पेक्टॅटर्स. सर्व प्रेक्षकांचं ह्या स्पर्धेमध्ये पुनश्च हार्दिक स्वागत. बघा किती रिक्षा लागल्याच, जणू काय रिक्षांची यात्रा आहे की काय. किती रिक्षा असतील, 15 ते 20 रिक्षा आहेत, त्यामध्ये प्रेक्षक पण बसलेत आणि चहू बाजूला जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक प्रेक्षक. चांद तारा स्टँड भरलंय, वाहुली बी स्टँड भरलंय, आमचं स्वरालय एंटरप्राइजेस सुद्धा भरलेलं आहे. सर्व स्टँडमध्ये प्रेक्षक खचाखच आणि आमचं व्यासपीठ सुद्धा आमच्या पाहुण्यांनी भरलेलं आहे आणि धावफलक सुद्धा भरलाय आमच्या नयन धुमाळच्या या लेखणीने. धावसंख्या 18, 1 गडी बाद. टीम केळणी संघर्ष 11. नवीन गोलंदाज प्रेम, मिडन षटक हाताळणारा प्रेम. सकाळी सुद्धा ह्या ग्राउंडवरती त्यांनी चांगलं कार्य केलं, तो प्रेम पाहतो आपण या मैदानावरती. चांगला गोलंदाज आहे, धावा रोकेल का बघायचं आहे. धावा रोखण्याची वेळ आली आहे, कारण क्रुशियल सामना आहे, मोठा सामना आहे. ऐवाजेसाठी 200 रुपये आम्ही लावलेले आहेत प्रेक्षकांसाठी, त्याचा फायदा घ्यायचा आहे. हो, इनसाइड आउट. क्रिकेटचा अगदी नजाकत भर असतो. कॉपी बुक स्टाईल यांनी चेंडूने हुलकावरी दिली, फिल्डरला सांगतो की जा, मी तुझ्याजवळ येणार नाही, मी तुझ्यावरती नाराज आहे. 4 रन, नशिबाचा चौकार. नक्कीच नक्कीच, दिमाग की बत्ती जलाव. मेंटॉस चेंडूने फसवलं. चेंडू असं काय करत असतो की अक्षरशः पूर्णपणे सळोकी पळ करून सोडतो. धावसंख्या वेगाने पुढे. 22 वर फॉलिंग स्वीपचा प्रयत्न होता, स्वतःला खाली पाडून चेंडूला मारायचं होतं. हे फटके सुद्धा हल्ली प्रचलित होत चाललेत. कृष्णा सातपुतेचा हा पॅटर्न शॉट आहे, तो शॉट हल्ली बरेच जण मारतायत आणि तो शॉट इथे आपल्याला पाहायला मिळेल का बघायचा आपल्याला, त्यासाठी प्रयत्न करतोय बॅट्समन मिस्टर संदेश. धावसंख्या 22. संघर्ष 11 केळणी संघाची बॅटिंग सुरू आहे. प्रेक्षको, ज्यांनी टॉस जिंकला आणि बघा आता मात्र कमबॅक करतोय. हा प्रेम आहे, सबका प्रेम. मस्त पद्धतीने कमबॅक करून देतोय आपल्या संघाला, अपटी बी संघाला इथे. आणि आता कानमंत्र देण्यासाठी रॉकेश गेलाय संदेशसाठी. संदेश देतोय, कानमंत्र देतोय की तुला अशा पद्धतीने खेळावं लागेल, पावलांचा प्रॉपरली वापर कर, चेंडूपर्यंत पोहोच, चेंडूच्या मेरिटला ओळख, चेंडूला वाचून घे, डोळे अगदी वटारून बघ, चेंडू कसा दिसतोय ते बघ, चेंडूला व्यवस्थित साईड कर. हे कानमंत्र फार महत्वाचे आहेत. लेकिन अक्कल दुसरी लेना, लेकिन दिमाग खुद का चलाव, खुद का चलाव असं म्हटलं जातं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. आणि हा बघा काय प्रेक्षणीय बॉलिंग टाकतोय, जबरदस्त अगदी फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम प्रेम. त्याला मला वाटतं श्वान पदक सुद्धा भेटायला गेलंय. बघा की क्या जबरदस्त बॉलिंग चल रहा है भाई, हम भी खुश हो गए. धावसंख्या इथे 22 वर. डबल 2 ऑन द बोर्ड. 1 गडी बाद विकी भोईर झाला, ज्याने आक्रमकता सुरू केली होती. 3 लाखोबाटचे चौकार मारले, पण तो लगेच त्याला परत धाडलं गोलंदाज आदेशने. पलटवार करण्याची ही क्षमता असते.
आपलं शरीर क्षमतेने भरलेल्या बीमरचा इशारा पंचांचा होतोय आणि चेंडू गेला लॉंग लेगच्या रिझन कडे. 1+4 फायपर्स. वाह, छान इथे पर्वणी मिळाली. आता थ्रीचा चेंडू असेल, अजून काय पाहिजे केळणी संघासाठी. खूप काय वाढवून ठेवले. सुरुवात लाजबाब केली विकी भोईरने आणि त्या सुरुवातीमध्ये त्या पायावरती, त्या पायंड्यावरती आधी उंच इमारत बांधण्याचा प्रयत्न चाललाय तो संदेश आणि रॉकेटचा. संदेशने इथे चौकार मारला, तो बीमर होता आणि हा पुढचा चेंडू प्रेक्षक फ्रीट आहे. उघडा डोले बघा नीट. धावसंख्या इथे 27. आता चेंडू आहे येणारा सुपर हिट, फ्री हिट. 27 ऑन द बोर्ड. हो, उडवलाय. ओ माय गॉड, बल्ले में तूफान, गेंद ऊंची उड़ान, उड़ान खटोला, दूर गगन की छाव में छक्का. प्रेक्षको आणि बैलगाडा शर्यत सुद्धा येणार आहे उद्याच्या दिवसामध्ये. आणि तिथे पाहतोय आपण उंबरवेडा मैदानामध्ये 12 बादल्या आणि 12 बोकड असं आव्हान दिले ते राहुलभाई जाधवला, रुद्रा ग्रुपच्या वाहुलीच्या राहुलने इथे दिले आव्हान. इथे आव्हान देतोय बॅट्समन आणि इथे झेलचा प्रयत्न केला जाईल का नाही. लॉंग ऑनच्या डोक्यावरून अजून एक जबाब, अगदी दरारा जबरदस्त प्रेक्षे मारा ठोकला. दुसरा षटकार. बॅट्समन संदेश ऑन फायर. तर इथे राहुलभाई जाधवने रुद्रा ग्रुपच्या जे आहेत बैल मालक त्यांनी आव्हान दिले सद्दाम भाई मुल्ला रॉकी बैलाच्या ग्रुपला आव्हान दिले. आणि आव्हान हे 12 बादल्या आणि 12 बोकरांचं आव्हान आहे. ते आपण उद्या पाहणार आहोत उंबरवेड्याच्या मैदानावरती. ही भव्य दिव्य शर्यत, त्याचा तुम्ही सुद्धा आनंद घ्यायचा आहे. उद्याच्या दिवसामधली ही कमिंग सून शर्यत, आता सुरू असलेली क्रिकेटची शर्यत ही सुद्धा संपणार नाहीये. चुरशीची लढाई सुरू आहे. जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लगेच सजून घ्या आपण. टीम अपटी बी इथे जबरदस्त फटकेबाजी. 2 षटकं समाप्त झाली. या षटकात ठोकल्या 21 धावा संदेश आणि रॉकेशने. धावसंख्या पोहोचवली 39 वर. 2 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद. थँक्यू. तर अजानाची वेळ आहे, आपण थोड्या वेळ थांबणार आहोत. धावसंख्या सांगूया पुन्हा एकदा. 2 षटकं समाप्त झाली. केळणी संघाची धावसंख्या 1 गडी बाद प्रेक्षक 39 आहे. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. 4 षटकांचा मुकाबला बघायचा आपल्याला. ही धावसंख्या 39 पेक्षा किती मोठी पुढे जाते ते आपण पाहत राहा. थोड्याला आपण थांबणार आहोत 10 मिनिटं, 5-10 मिनिटं अजानसाठी. सद्दाम मुल्ला आणि राहुल जाधव आपण या. तुमचा इथे सन्मान होणार आहे. सद्दामजी मुल्ला आणि राहुल जाधव आपण यायचंय. धावसंख्या 44. सद्दाम मुल्ला आणि राहुल जाधव आपण या लवकरच. आपण आमचा आवाज बहुतेक ऐकत आहात. एवढ्याला आम्हाला देव पण प्रसन्न झाला असता. या लवकर या.
धावसंख्या 48 48. धावसंख्या 50 अर्धशतक कंप्लीट केळणी संघाचे. तर धावसंख्या बघूया आपण 51 आणि इथे गडी बाद झालाय. षटक समाप्त झालं तिसरं. 3 षटक समाप्त झाले. धावसंख्या 51 संघर्ष 11 केळणी. आम्ही इतका बोलवते राहुलभाई जाधव आणि सद्दाम मुलांना. तुमची नक्की शर्यत आहे ना की आम्हाला चॉकलेट देताय गोड गोड? या लवकर. आम्हाला आयोजक सांगतात की तुम्ही असे चॉकलेट त्यांना खूप दिलेले आहेत, खाऊन खाऊन त्यांना ते डायबिटीज झाली आहे. या हसतायत का? या राहुलभाई जाधव गुरुद्र ग्रुप ज्यांनी आव्हान दिले सद्दामभाई मुलांना, त्यांनी पण यायचंय. रॉकी ग्रुप वाहुली, तसेच उमेशजी बुटेरे पोहीचे आपण पण यायचंय. उमेशजी बुटेरे वेलकम. पोहीचे सन्माननीय मान्यवर या. अगदी सुशिक्षित व्यक्तिमत्व आमचे बुटरे सर सुद्धा पोहीचेच आहेत, ज्यांच्याकडून शिकलोय. या. धावसंख्या 51 आहे. 3 षटक समाप्त. 17.0 ची सरासरी प्रेक्षक ठेवली आहे संघर्ष 11 केळणी संघाने. फिल्डिंग करणारा संघ आपटी बी अजून क्रुशियल मोमेंट नाहीये बेटा. फिल्डिंग इतका वेळ घेऊ नका सजवायला. आपण गॅप नका घेऊ. अजून याच्यानंतर 2 आपले सामने करायचे पूर्ण. ते पण पूर्ण षटकांचे आपल्याला खेळवायचे आहेत. तुमच्यासाठीच म्हणतोय आपण की प्रत्येक चेंडूमध्ये प्रत्येक षटकाच्या गॅप नंतर इतका वेळ घेऊ नका. लगेच तुम्ही फिल्डिंग आहे तशी लावून घ्या. पंच सुद्धा बोलू शकता तुम्ही, उमेशजी आणि जेपी दादा. आपण पण तिथे इन्स्ट्रक्शन देत राहा. नो प्रॉब्लेम. तुम्हाला लायसन्स दिले आम्ही. धावसंख्या 55 संघर्ष 11 केळणी. 2 बाद. 55.
धावसंख्या 59 आहे. 3 चेंडू अजून बाकी आहेत. शेवटच्या षटक सुरू आहे. प्रेक्षक हो, केळणी संघ मस्त पद्धतीने धावसंख्या उभी करतोय. झालेली आहे 59. अजानाची वेळ आहे म्हणून आम्ही थांबलोय प्रेक्षक हो. फक्त तुम्हाला आम्ही स्कोअर पोहोचवत आहे, काळजी करू नका. खेळाडूंनी सुद्धा काळजी करायची नाहीये. एक 10-15 मिनिटाचा फक्त ही गोष्ट आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा रिदममध्ये येऊ. विनोद पाटील सुद्धा आपल्याला अगदी रिदममध्ये आणतीलच चेसिंगमध्ये. तीन कंप्लीट झाले, चौथ्याला रनआउट आणि 3ने धावसंख्या 64. तर रॉकी बैलाचे मालक सद्दामभाई मुला यांच्याकडून 500 रुपये ऐवजीसाठी. धावसंख्या 64. दोन बॉल बाकी आहेत, दोन. 64 मराठीत बोललो राजा, 64 इंग्लिश मध्ये. बरोबर आहे. 59 नंतर 3च जोडल्या जात आहेत. इथे 64 झाले होते, नो प्रॉब्लेम. 62 आहेत, करेक्शन केलं जाईल. आता 63. सचिन बरोबर आहे आता? ओके. सचिन आता 64 झाल्या बरोबर. हा सचिन, हा 64. सचिन आमचा लाडका आहे, शिशवे. वा. जेपी दादा काय बोल्ड वगैरे झालाय का तिथे? नाही ना, काहीच नाही ना. रनआउट केलंय. चौसष्ट कम्प्लिटेड. 65चं टार्गेट आहे. 65 धावांचं टार्गेट ठेवले आपटी बी संघापुढे. संघर्ष 11 केळणी संघाने 65 टू विन. या सामन्यातील विजेता संघ सेमी फायनल मध्ये पोहोचेल. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहोचतील विनोद पाटील सर. या.
चला लवकर मैदानावरती उतरा. सोहेब पाल्टे या आपण. सोहेब पाल्टे आपलं स्वागत आहे. तळूया मैदानाकडे. सामना क्रमांक या ठिकाणी आपण बघतो आजच्या दिवसातील हा 7वा. संघर्ष 11 केळणी ज्यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा एक निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता त्यांच्या फलंदाजांनी ते सिद्ध केलं. बॅटिंग कार्डमध्ये बघितल्यानंतर ते लक्षात येतं. विकेने 12 केल्या.
तळुया मैदानाकडे अजान सुरू असल्या कारणाने आपण कॉमेंट्री या ठिकाणी थांबवली होती. पुढे आपण मैदानाच्या दिशेने दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. 10 धावा आल्यात. टार्गेट 65चा आहे आणि प्रति ओव्हर मागे 16.25 हे धावांची आवश्यक गती राखायची. मैदानावरती ऋतिक आणि सचिन या दोन फलंदाजांना इथून मैदानावरती एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. टार्गेट फार मोठं आहे पण शेवटी समोर आपटी बी सारखा एक ताकदवर संघ त्याने आजच्या दिवसामध्ये अफलातून खेळ केला. मागच्या मॅचमध्ये या संघाने तब्बल 67 धावा कुठल्या होत्या. पण मी कौतुक करेन संघर्ष केळणीचा, ज्याने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय किती योग्य आहे हे ठरवलं त्याच्या बॅट्समननी. आपण बघितलं बॅटिंग कार्डमध्ये अफलातून खेळ राहिला तो म्हणजे बॅट्समन संदेशने 32 केल्या आणि त्याच्या त्या विस्फोटक खेळीमुळे संघ एक चांगली टोटल उभी करू शकला. बॉलिंग मार्कवर परिवर्तन होत आहे. हर्ष 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी आपण बघितलं त्या ठिकाणी 10 धावा दिल्यात म्हणजे एकूण 55 धावा करायच्या आहेत. 18 चेंडू 55 धावा. स्ट्रायकिंग इनला बॅटर आपण बघतो त्या ठिकाणी सचिन. दुसरं षटक हर्ष ओव्हर द विकेट. ओ टॉप एज स्वतः चेंडूच्या खाली हर्ष हा झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. बिग विकेट सचिन सारखा मोहरा टिपलाय. एक मौल्यवान विकेट इथे प्राप्त होते मैदानावरती संघर्ष 11 केळणी संघाला. गोलंदाज हर्षने टिपलेला खूप चांगला झेल होता. मिसटायमिंग झालं. मोठा फटका खेळायचा होता. आधीच प्रेशर होता मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा आणि या प्रेशरमध्ये इथे बॅट फिरवणं फार गरजेचं होतं. आपण बघितलं टॉप पेज लागल्यानंतर एक सुंदर झेल त्या ठिकाणी स्वतः फॉलो थ्रूमध्ये हर्षने टिपलाय. मैदानावरती पहिल्या विकेटचं पतन होत आहे. आपटी बी या संघाच्या आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली. संघर्ष 11 केळणी संघ आज खरं तर हा संघ उशिराने आला पण त्यानंतर या संघाने जो परफॉर्मन्स दिलाय तो कौतुकास्पद आहे. त्याने 3 चेंडूंची पेनल्टी स्वीकारली आणि ती स्वीकारत असतानाही पहिला सामना त्यांनी गावदेवी खांबा संघाला पराभूत करून जिंकला. राकेशची कामगिरी अत्यंत चांगली पहिल्या मॅचमध्ये बघितली. दुसऱ्या मॅचमध्ये केळणीने सिद्धिविनायक आपटीची फाईट केली. त्या संघाला त्यांनी पराभूत केलं. वेदांत ज्याने 22 धावा केल्या या संघाचा उभरता सितारा ज्याने या मॅचमध्ये सामनावीर पुरस्कार तो ठरला. आणि आता पुन्हा एकदा आपटीच्या आणखीन एक संघासमोर आपटी बीच्या विरुद्ध संघर्ष केळणी संघर्ष करत असताना मैदानावरती 65 धावा होण्यापासून रोखायचे आहेत. ओहो अपील हलकासा चेंडू शरीराचा वेध घेऊन गेलाय बॅकवर्ड पॉइंटला पण हा थ्रो कुठे फेकला होता कुणाकडे फेकला होता हा प्रश्न आहे. कारण बघा किती उंच लेग बायचा इशारा अंपायर करतायत. बॉलरच्या इतक्या वर हा चेंडू होता की त्याला 2-3 थर लावावे लागले असते दही अंडीचे तेव्हा पकडता आला असता. होतं असं कधी कधी हातातून चेंडू निसटतो आणि घाई गडबडीत या चुका होत असतात मैदानावरती. आपण बघतोय या ठिकाणी लेग बायच्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती 11 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्क हर्ष अत्यंत चांगल्या लाईनले आहेत. पहिले 2 चेंडू हाताळलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये विकी बोईरने 10 धावा दिल्यात. स्ट्रायकिंगला बॅट्समन त्या ठिकाणी तयार. ऋतिक न्यू बॅटर मैदानावरती रवींद्रचं आगमन झालंय. खोदून काढला हेलिकॉप्टर जमिनी समांतर आहे. फिल्डर आहे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तिथे काय थ्रू आहे वेदांतचा आणि बघा थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलेलं आहे. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद आहे पण आपण चेक करूया टीव्ही अंपायरकडे. त्या ठिकाणी आपण जाऊया. आमचे प्रवीण विशे सर उर्फ भाऊ मॅन फ्रॉम मामनोली जे या कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये सदस्य म्हणून ज्यांची भूमिका फार महत्त्वाची आहे. खूप मोठं हे पॅनल ही संघटना आहे ज्यामध्ये निलेश भाऊ शेलार हे अध्यक्ष आहेत. योगेश बनकरी उपाध्यक्ष आहेत. सुभाष गायकर उपाध्यक्ष आहेत. संदीप सुरोशे सचिव. गणेश भोईर खजिनदार. चिंतामण मगर कार्याध्यक्ष. आउट बॅट्समन. तर अंपायरचा जो डिसिजन होता तो योग्य होता. आणि बघा जो खेळाडू मी मगाशी म्हणलं वेदांत हे नाव लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू
या विभागातला एक स्टार खेळाडू होऊ शकतो. जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याच पद्धतीने वेदांत बघा बॉलिंगही अप्रतिम करतो, बॅटिंगही अप्रतिम करतोय आणि हा थ्रो बघा किती वेगाने बुलेट थ्रो होता आणि या थ्रोने मात्र इथे फलंदाजाला बाद केले. ते म्हणजे मैदानावरती ऋतिक सारखा मोहरा टिपलाय. ऋतिक ज्याने अफलातून खेळ केला होता आजच्या दिवसामध्ये तो मात्र परतला. ज्याने 53 धावा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये तो परतलाय. ओहो स्क्वेअर लेगला वॉट अ शॉट. हा फटका बनवलाय. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. चेंडू सीमा पार येतो हा षटकार. जय हनुमान नालिंबी तयार राहायचे आपण. नालिंबी टीम आलेली बहुतेक. कालचा दिवस नालिंबीने गाजवला. कालच्या अंतिम सामन्यामध्ये त्यांनी मामनोली संघाला उपांत्य फेरीमध्ये पराभूत केलं आणि संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलाय. यातून जो संघ जिंकेल तो फाईट करेल जय हनुमान नालिंबीशी आणि त्या मॅच मध्ये जो जिंकेल तो मात्र या मैदानावरती गावदेवी क्रिकेट संघ आपटीशी फायनल मध्ये 2 हात करेल. पहिल्या दिवसात गावदेवी आपटी हा संघ चमकला. दुसऱ्या दिवसात मानवली पाडाची कामगिरी चांगली राहिली पण त्या मानवली पाडा संघाला गावदेवी आपटीने पराभूत केलं उपांत्य फेरीमध्ये. ओहो उंच 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 आणि गेलाय तितकाच लांब. जाताना देऊन गेलाय 6 धावा. काय जबरदस्त ताकद झोकून दिली होती. टायमिंग बेमिसाल होतं. बॅट्समन त्या ठिकाणी आपण बघतोय रवींद्र या ठिकाणी नक्कीच हार मानायला तयार नाहीये. रवींद्रने आणखीन 2-3 मोठे हिट लावले तर या मॅच मध्ये आपटी बीचा कमबॅक होऊ शकता. धोक्याची घंटा वाजवलेली आहे. थोडीशी चिंता वाढवलेली आहे रवींद्रने. फलंदाज त्या ठिकाणी ऋतिक आणि सचिन बाद झालाय पण रवींद्र मात्र इथून 2 षटका ठोकतोय आणि आता मात्र या मैदानामध्ये कुठेतरी थोडीशी रंजकता निर्माण होते. धाव फलकावरती बघतोय आपण 24 धावा झाल्यात. टार्गेट 65चं म्हणजे अजून 41 धावांची गरज विजयासाठी आणि या 41 धावा करण्यासाठी 13 चेंडू शिल्लक आहेत. काही घडू शकतं. आणखीन 2-3 हिट आले मोठे या मॅच मध्ये आपटी बीचं कमबॅक होईल. विसरता कामाने हा संघ निंबोलीच्या मैदानावरती चॅम्पियन झाला होता. हा संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. समोर संघर्ष खेळण्यासारखा एक तुल्यबळ शक्तिशाली संघ जरूर आहे पण इथून हा संघ लढेल, संघर्ष करेल. या मैदानावरती रवींद्रला या मॅच मध्ये अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल पण बघूया हर्ष पलटवार करेल का कमबॅक या मैदानावरती पुढच्या बॉलवरती. ओ उंच गेलाय. फटका बहुतेक फसलाय. विकी चेंडूच्या खाली. फलंदाज बाद. मैदानावरती मोठा धक्का रवींद्रच्या रूपाने आपटी बी संघाला. आपटीचे आपण एकूण 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना बघितलेले आणि काय जबरदस्त क्रिकेट आपटी गावामध्ये खेळलं जातं. एकापेक्षा एक टॅलेंटेड खेळाडू आपण या गावामधून खेळताना बघितलेले. संघ जरी 4 असले तरी हे 4ही संघ चांगलं क्रिकेट खेळताना आपण बघतोय. पहिल्या दिवसामध्ये गावदेवी आपटी या संघाने अफलातून परफॉर्मन्स दिला. त्यानंतर आपण आई एकवीरा आपटी संघालाही खेळताना बघितलं. त्यांनीही दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता पण त्यांचा संघर्ष त्या ठिकाणी संपुष्टात आला जेव्हा त्यांची फाईट आपण बघितली मानवलीच्या विरुद्ध झाली आणि तिथे 49 धावा मानवली पाडा संघाने चेस केल्या होत्या आई एकवीरा आपटी संघाच्या विरुद्ध. सध्या आपटी बी खेळतोय. एक आपटी संघ गावदेवी क्रिकेट संघ आपटी हा फायनल मध्ये पोहोचलेला आहे. त्याचबरोबर कालचा दिवस ज्यांनी गाजवला तो म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ नालिंबी. यातून जो विजेता असेल त्या संघाविरुद्ध खेळताना दिसेल. वळूया मैदानाकडे. 12 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयासाठी धावा हव्यात 41. रवींद्रने थोडासा रोमांच निर्माण केला होता, आशा जागृत केल्या होत्या, तो मात्र बाद झाला. वेळ जास्त घेऊ नका. बघा यानंतर 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश असणं फार गरजेचं आहे. प्रेक्षकांची उदंड उपस्थिती आपण बघतोय. भरपूर संख्येने प्रेक्षकांचा प्रतिसाद बघायला मिळतोय. ही गर्दी आम्हाला अपेक्षित होती. आज अनेक जण आपापल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. अनेक जण आज बाहुलीच्या मैदानावरती आलेले आहेत. अनेक जण जे इथे येऊ शकत नाही ते यूट्यूबच्या माध्यमातून 10 क्रिक या चॅनलवरती आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं बाहुलीकर चषक 2025 मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
दरवर्षी स्पर्धा स्वतःचेच रेकॉर्ड तोडत चाललेली आहे. आयोजनाच्या माध्यमातून दरवर्षी काहीतरी नवीन करायचं, नाविन्यपूर्ण करायचं हे वावलीकरांचं एक ध्येय आहे. यंदा आपण ही स्पर्धा आणखीन सुंदर बघतो. पुढच्या वर्षी आणखीन या स्पर्धेमधलं स्वरूप थोडंसं वेगळं असेल. बॉलिंग मार्कवर वेदांत, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल आलाय, रडार मध्ये गेलाय, सीमारेषेच्या पार. रवींद्र बाद झाला, पण मैदानावरती यलगार करत असताना या षटकाराने आदेश दिला या चेंडूला सीमारेषे बाहेर पाडवण्याचा. आयवा कॅच त्या ठिकाणी पकडलेला आहे, पण आयवा कॅच साठी काही बक्षीस आहे का बघा. आमच्यापर्यंत काही अनाउन्समेंट आतापर्यंत आम्हाला माहिती मिळाली नाही, असेल तर जरूर मिळेल. पण जाऊया मॅच कडे. आदेशने षटकार ठोकलाय, पुन्हा एकदा मॅच मध्ये आपटी बी कमबॅकचे संकेत देतोय. रवींद्र गेलाय, आदेश आलाय. आदेशने चेंडूला आदेश दिला, पाठवला सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावपलकावरती 30 धावा, 35 धावांची गरज विजयासाठी. स्वागत केलंय बॉलिंग मार्कवर वेदांतचा. वेदांत पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ फुल टॉस आहे, समोर फिल्डर, हा देखील जाईल. पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर येतो हा चौकार. चौकार आणि धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावपलकावरती 34 धावा, 31 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहे. रोमांचकारी हा सामना, अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई. ही लढाई आहे कौशल्याची. येणारे चेंडू 10 करायच्या धावा विजयासाठी. 31 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. मैदानावरती आदेशने हाताला माती लावलेली आहे. आदेश पुन्हा एकदा तयार, आपल्या गावाच्या सन्मानासाठी लढण्यासाठी तयार. दुसऱ्या बाजूला विकी येऊन वेदांतशी संपर्क साधतोय. मागच्या सामन्यात हिरो होता वेदांत, पण हा खेळ असाच आहे. एका मॅच मध्ये तुम्हाला हिरो बनवतो, दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला झिरो बनवतो. बघूया वेदांत कमबॅक करेल का. पुढच्या 4 चेंडूत वेदांतला अग्नि परीक्षा द्यावी लागेल. समोर आदेश, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जाऊ दिलाय, चेंडू बाहेर निघतोय. गोलंदाज किती मान असू द्या आंतरराष्ट्रीय पातळीचा, पण षटकार चौकार आल्यानंतर दबाव हा येतोच. आणि दबाव त्या प्रत्येकावरती येतो ज्याच्याकडे मेंदू आहे, ज्याच्याकडे हृदय आहे. चेंडू या ठिकाणी शिल्लक 10 धावा एकूण बघतोय आपण झाल्यात 35-30 ची गरज. ओहो, हा गेलाय का नाही. फिल्डर होते, जाळ्यात अडकला आदेश. मैदानावरती मोठा धक्का, बडी मछली जाल में फंस गई. वाघाची शिकार. आदेश बॅक टू द पॅव्हेलियन. आदेश बाद झाला. मैदानावरती पेन ड्रॉप सायलेंट. मैदानावरती सेलिब्रेशन त्या ठिकाणी करत असताना संघर्ष खेळणी संघ कमबॅक करतोय. आदेश बाद झालाय. आदेशला विश्वास बसत नाही. हा चेंडू हातात गेला कसा, टायमिंग झालं नाही व्यवस्थित, एलिव्हेशन मिळालं नाही. पण बघूया, आदेशने या मॅच मध्ये आस निर्माण केली आहे, आशेची किरणं आणलेली आहेत. मैदानावरती आता येणारे फलंदाज लढतील का. आपटी बी संघाचा अस्तित्व पणाला लागलेला आहे. फिल्डिंग लावून घ्या विकी, लवकरात लवकर, वेळ जास्त घेऊ नका, मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. चेंडू शिल्लक आहेत 9, विजयासाठी हव्या धावा 30. बघूया काय घडतंय. आदेशने 2 चेंडूंना सीमारेषे बाहेर पाठवण्याचे आदेश दिले होते, पण त्याच आदेशला डगआउटचा रस्ता दाखवला या वेदांतने कमबॅक केलंय. या संघाचा एक उभरता सितारा, हा लखलखता तारा या मैदानावरती पुन्हा एकदा चमकेल का. बॅटिंग साठी प्रेम मैदानावरती आलाय. त्या प्रेमला मात्र आपल्या नावाप्रमाणे प्रेम न दाखवता इथून निर्दयता दाखवावी लागेल. कठोरतेने खेळावं लागेल. मोठे फटके मारावे लागतील. वावलीकर चषक जिंकायचा असेल तर इथून मात्र येणाऱ्या 9 चेंडू मध्ये या 30 धावा कराव्या लागतील. बॉलिंग मार्कवर वेदांत. चेंडूची तपासणी केली जाते, परीक्षण केलं जातं, निरीक्षण केलं जाते. किती टणक आहे, किती बाउन्सी आहे, बॅटवर आला तर बाहेर जाईल का. आणि ते चेक केल्यानंतर पुन्हा एकदा वेदांतकडे बॉल सुपूर्द केलाय. 9 चेंडू, विजयासाठी 30 धावांची गरज आहे.
आपटी बी की संघर्ष खेळणी कोण होईल विजय या मॅच मध्ये वेदांत राऊंड दी विकेट ओ हो काय जबरदस्त चेंडू पडल्यानंतर हलकीशी एज घेतली आहे प्रेमला जावं लागेल काय कमबॅक केलं वेदांतने दबावाखाली आपण असं म्हणतो हिंदीमध्ये दबाव में कुछ लोग निखरते कुछ लोग बिखरते इथे मात्र निखरत असताना भरत असताना वेदांत प्रेमला जावं लागेल डगआउट मध्ये 5वा धक्का आपटी बी संघाला मैदानावरती रुपेश 5 गडी अर्धा संघ गारद झालाय 2 चेंडूवरती 2 प्रहार पण वेदांत देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये विकीचं मार्गदर्शन त्याला नेहमी लाभतं विकीने या खेळाडूंना घडवलंय विकीने आपला अनुभव शेअर केलाय आणि इथे मात्र वेदांतचं कमबॅक बघूया रुपेश काय करतोय ओहो हा चेंडू जाऊ दिलाय का जाऊ दिलाय प्रश्न आहे हा लीगल बॉल आहे डॉट बॉल येतोय आणि इथून मात्र प्रेशर वाढत चालय आपटी बी वरती पराभवाच्या छायेमध्ये आपटी बी जाताना रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमर साठी आहे रनआउट साठी आहे बाकी कुठल्याही निर्णयासाठी रिव्ह्यू नाहीये याची नोंद प्रत्येकाने करून घ्या डॉट बॉल आता चेंडू शिल्लक आहे केवळ यावरचा 7 बॉल विजयासाठी हव्यात 30 धावा ओहो यावेळेस एज आणखीन एक डॉट बॉल काय जबरदस्त कमबॅक वेदांतने केला पहिल्या 2 बॉल मध्ये त्याने तब्बल 11 धावा दिल्या होत्या पण पुढच्या 4 बॉल मध्ये या पठ्ठ्याने फक्त 2 विकेट 2 डॉट फेकले एकही धाव खर्च केली नाही यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो आता चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी हव्या धावा 30 फिल्डिंग लावून घ्या वेळ जास्त घेऊ नका यानंतर 2 मॅच कव्हर करायचे आहेत महत्वाची मॅच म्हणजे फायनल मॅच त्याच्या आधी उपांत्य फेरी जे हनुमान नालिमी संघ वाट बघतोय कुणाची वाट बघतोय इथून बघूया खेळणी येईल की आपटी बी पण सध्या आपण बघतोय मैदानावरती पार्ट जड आहे संघर्ष 11 खेळणी संघाचा ज्यांनी या मैदानावरती प्रचंड संघर्ष केला आज सकाळी उशिराने जरूर आले पण नक्कीच त्यांनी ती पेनल्टी मोठ्या मनाने स्वीकारली त्यानंतर जे कमबॅक केलं ते कौतुकास्पद होतं विकीने प्रचंड मेहनत घेतली प्रत्येक सामन्यात या खेळाडूंनी 100% योगदान देण्याचा जो प्रयत्न केला त्या ते सफल झाले आणि आता बघूया विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत 5 षटकार इथून मारावे लागतील तरच हा विजय निश्चित होईल आपटी बीचा मागच्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली होऊ नये शेवट चांगला करता आला नाही आपटी बीला पण शेवट चांगला केला दुसऱ्या बाजूने खेळणी संघाच्या वेदांतने बॉलिंग मार्क वर तयार त्या ठिकाणी रोहित 6 बॉल 30 ची गरज लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट पहिलाच बॉल उंच गेलाय झेलची शक्यता फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन बघा यानंतर आपल्याला जास्त वेळ थांबता येणार नाही जो संघ जिंकेल त्यालाही लगेच खेळावं लागेल कॅप्टन येऊन थांबा नाहीतर हे सत्र संपल्यानंतर तुम्हाला आम्ही बोलावू तुम्हाला येता येता ते 2-4 मिनिटं लागतील त्यापेक्षा कॅप्टनने येऊन इथे थांबा कारण या ओव्हरची अजूनही आपण बघितलं 5 चेंडू शिल्लक आहेत न्यू बॅटर रोशन मैदानावरती येतोय 5 बॉल 30 ची गरज बॉलिंग मार्क वर तयार तर इब्राहिम पटेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय यायचं आपण स्वागत आहे आपलं या मागच्या 3 दिवसात आणि आज सकाळपासून अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली उडावलाय उंच गेलाय
जाईल का बाहेर नाही. आज सगळ्या काही गोष्टी या मॅच मध्ये आपण बघतायत खेळणीच्या बाजूने होताना दिसतायत. चेक करतायत अंपायर. झेल चेंडू हा ढकलताना त्यांचा पाय कुठे होता आहेत का तिथे आपले आहेत व्हॉलेंटियर आहेत. एकच जाव. तर अफजल मुल्ला यांना विनंती करेन आपण इब्राहिम पटेल ज्यांचं नुकतंच आगमन झालंय त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर अफजलने प्रचंड मेहनत घेतली. अफजल असतील आमचे अमान नू अझर ही सगळ्यांची मेहनत आहे मित्रांनो. आणि बघा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आज चेंडू स्लोअर वन पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेग ब्रेक होता. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच असेल त्याला आदरणीय मारुफजी शेंदू यांच्याकडनं 500 रुपये देण्यात येतील. तर औपचारिकता शेष राहिली या मॅच मध्ये. रोमांच संपलाय, सस्पेन्स संपलाय. सामना जिंकलेला तर म्हणजे केळणीने आणि अशा प्रकारे सामना जिंकलेला संघर्ष 11 केळणी. अभिनंदन, खूप खूप अभिनंदन केळणी संघ. शुभेच्छा तुम्हाला उपांत्य फेरीसाठी. आणि वळूया आपण या सामन्याचा सामनावीर हा पुरस्कार जाहीर करूया. आपटी बीचे कौतुक करूया ज्यांनी खूप चांगला खेळ केला पण या मॅच मध्ये कुठे